चला स्टार्ट करूया मुलांना. आपण पहिलं म्हणजे तुम्हाला दोघांना अगदी वेलकम करते, कारण अगदी इन टाईम तुम्ही लेक्चर अटेंड करताय, म्हणजे तुम्ही खूप इंटरेस्टिंग स्टुडंट आहात, कळलं. त्यामुळे तुमचं खरोखर अगदी म्हणजे ज्याला हार्टली वेलकम म्हणतात ना तसं. तर रेग्युलर वर्षभर असंच राहा, म्हणजे तुम्हाला वेलकम केल्याचं काहीतरी एक चांगलं वाटेल. क्लिअर. आता एक काम करूया मुलांना. आपण आज मी तुम्हाला सायन्स शिकवणार आहे. तर सायन्स शिकवायचं म्हणजे आज अगदी पहिल्या लेसनपासून लगेच काय मी तुम्हाला स्टार्ट करत नाही आहे शिकवायला. तर जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून मी तुम्हाला ते पहिला लेसन तुमचा आहे. तर मला असं वाटतं तुमच्याकडे PDF तरी असेल, म्हणजे जरी टेक्स्टबुक तुम्ही घेतले नसतील तर PDF तरी नक्की असणार आहे. तर ती फक्त तुम्ही काय करायची आहे, थोडंसं वाचायची. आणि मी तर आता तुम्हाला स्क्रीनवर सगळं दाखवणारच आहे. तर पहिली 1-2 मिनटं मी तुम्हाला देणार आहे की फक्त एक पॅरेग्राफच तुम्ही वाचायचा, आणि नंतर मी तुमचं थोडंसं रीडिंग घेईन, म्हणजे तुम्ही कसं वाचता हे मला कळेल. आणि मग तेवढ्याच एका पॅरेग्राफचं मी तुम्हाला आज एक्सप्लेनेशन देणार आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, दोघं पण? हां, ठीक आहे. चला मग आता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही वाचा, तुम्हाला समजेल. हे बघा, आपल्याला एवढे लेसन आहेत, 1 बाय 1 आपण सगळं ते करणार आहोत. हां, तर त्यातला आजचा आपला आहे लेसन, फर्स्ट लेसन, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. तर पहिला हा तुम्हाला जो एक पॅरेग्राफ दिसतो आहे बघा, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ द क्लासिफिकेशन. तर पहिल्यांदा दोघांनी पण शांतपणे वाचा तो पॅरेग्राफ तेवढा. त्याच्यातनं तुम्हाला काय समजलं ते मी तुम्हाला विचारणार. हां, बघूया, वाचा. टेन्शन अजिबात घेऊ नका, एकदम रिलॅक्स. झालं दोघांचं पण, एक पॅरेग्राफ वाचून झाला. तुम्हाला स्क्रीन एकदम क्लिअर दिसते मुलांनो? आता एक काम करायचं आहे की ह्या लेसनच्या स्टार्टिंगला म्हणजे कॅन यू रिकॉल म्हणून तुम्हाला जे क्वेश्चन असतात की नाही, ते क्वेश्चन ॲक्च्युली तुमचे लास्ट इयरला जे काही झालेलं असतं ना त्याच्याशी रिलेटेड असतात, आणि त्यांचे आन्सर्स तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्ये मिळणार असतात. कळतं आहे? त्यामुळे आता वाचताना काय करायचं आहे, आपला क्वेश्चन वाचायचा आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये कुठे मिळते ते शोधायचं आहे. डायरेक्टली लाईनमध्ये नसतं मिळत. कळतं आहे? तर पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला थोडंसं त्यातनं अंदाज येतो की आपल्याला क्वेश्चन काय विचारलं. आणि पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय समजून घ्यायचं असतं ते बघा, क्वेश्चन एक वेळा वाचून समजत नाही मुलांनो. क्वेश्चन नेहमी 2 वेळा वाचायचा, त्यातनं काय आपल्याला एक्झॅक्टली काय विचारले ते बघायचं, आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तो हे आन्सर करायचं आहे. तर आता एक काम करा तुम्ही, मानस तू जरासं पहिला एक पॅरेग्राफ वाच. आता मनात वाचून झाला आहे तुझा, पण आता तू माईक ऑन कर आणि वाच. मला जरासं कसं रीडिंग करतोयस ते बघायचं आहे. मानस, वाचणार की नाही? ऐकायला आलं? बरं, दुसरं कोण आहे? हां, मानस नव्हताच. हां, दीपिका. दीपिका, ओके ओके, हां हां, माईक ऑन कर आणि वाच. मी तुला हे दाखवते, PDF दाखवते. हां,
वाच. Biodiversity and need of classification. Last year, we learned that all the living organisms on Earth have adapted according to geographic reasons, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So, groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. बस बस. आता बघा, म्हणजे पहिलं तुम्हाला काय विचारलं आहे, व्हॉट इज द हायरची फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. का गरज वाटली, का असेन्शियल वाटलं ते, हां, आणि त्याच्यातनं ते ग्रुप केल्यामुळे तुमचा स्टडी किती इझी होऊन गेला तोही तुम्हाला त्या पॅरेग्राफमधनं समजते. तर पहिल्यांदा त्याने काय सांगितलं की लास्ट इयर म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी अगदी तुमचा पहिला लेसन होता बघा, की त्याच्यामध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी काय असते, क्लासिफिकेशन काय असते, आणि क्लासिफिकेशन कोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे किंवा कशाची अकॉर्डिंग टू त्याने क्लासिफिकेशन केलं होतं. तर बघा, पहिलीच लाईन त्यांनी काय सांगितली होती तुम्हाला, की लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव ॲडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिक रिजन्स. म्हणजे फर्स्ट रिझन काय होतं, जिओग्राफिक रिझन. सेकंड रिझन काय सांगितलं त्यांनी, फूड इंजेक्शन. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, तर थर्ड त्यांनी काय दिलं आहे, डिफेन्स. या तीन म्हणजे रिझनवर आधारित त्याने काय केलं होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. क्लिअर सगळ्यांना. आता पुढे काय करायचं आहे, की जे काही त्यांनी क्लासिफिकेशन केलेले आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय, किंवा आपल्याला स्टडी करताना त्याचा फायदा काय झाला. आला मानस, आला क्लासमध्ये. दीपिका, हॅलो. मॅम. हां, मानस आला क्लासमध्ये. हां, मग त्याला मानस, चल पुढचं वाच. आपण रिपीट करूया, मला तुझं रीडिंग कसं आहे ते चेक करायचं आहे. Which paragraph? हा सेम पॅरेग्राफ वाचायचा आहे. Teacher, that biodiversity. हां, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ द क्लासिफिकेशन. Need of biodiversity and need of classification. हां, Last year, we learned that all the living organisms on the earth have adapted according to geographic region, food, injection, defense, etc. While adapting, many differences are observed in the organism of same species too. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast, what is that? वॉस्ट नंबर म्हणजे Vast खूप number, खूप. हां it was essen- हां, इसेन्शियल इसेन्शियल. essential to divide them into groups. So हां groups and subgroups were created concerning the similarities and differences among the living organisms. हां, बास बास बास. हां, आता एक असं ना फास्ट ट्रेनसारखं नाही वाचायचं. कसं वाचायचं, म्हणजे तू वाचलंस व्यवस्थित सगळं आहे, पण जो स्पीड आहे की नाही त्या स्पीडने जर तू वाचत गेलास ना तर तू फक्त रीडिंग करशील, तुला त्यातनं मिनिंग समजणार नाही. मग काय करायचं, आपण जी लाईन वाचतो आहे त्याच्यावर थोडंसं थिंक करायचं, की या लाईनमधनं आपल्याला काय. मग थिंक करायचं म्हणजे खूप मोठा पॉज नसतो घ्यायचा. तर एक थोडंसं स्पीड कमी करायचा, जेणेकरून आपल्याला त्या सेंटेन्सचं मिनिंग थोडंसं समजलं पाहिजे, तर तुमच्या वाचण्याला अर्थ ना. मग आता कसं करायचं असतं बघ सांगते. अकॉर्डिंग टू 2011 census, around 87 million species of the living organism are found on the earth, including land and sea. म्हणजे काय, लँड म्हणजे जमीन, सी म्हणजे सी, हां समुद्र. म्हणजे तुम्हाला जे काही ज्या एवढ्या स्पीसीज सापडलेत 87 मिलियन स्पीसीज, त्या कुठे सापडल्यात, तर ऑन लँड अँड ऑन इन सी. म्हणजे इथे तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या सगळी व्हरायटी आहे, ह्या सगळ्या म्हणजे आपण जे बायोडायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी ऑफ स्पीसीज ना, तर मग त्या स्पीसीज आपल्याला कुठे सापडणार आहेत, तर लँड ॲज वेल ॲज इन सी.
क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, टू स्टडी सच वॉस्ट नंबर. वॉस्ट नंबर म्हणजे ह्यूज क्वांटिटीमधले, खूप मोठ्या. आता 87 मिलियन्स म्हणजे काय झालं? ह्यूज नंबर झाला की नाही? हां, मग त्याला नंबर त्यांनी एक शब्द दिला, त्यांनी वॉस्ट नंबर. क्लिअर? वॉस्ट नंबर, इट वॉज असेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. आता साधं घरामध्ये मुलांनो, तुमच्या घरामध्ये 2 मुलं असली तर दोघांना 2 नावं असतात की नाही? का सेम नाव ठेवतायत? नाही ना, कोण पण ओ म्हणेल की नाही? मग इथे तर तुमचे नंबर ऑफ स्पीसीज आहेत. मग जर सगळ्यांना ॲनिमल्स किंवा सगळ्यांना बॅक्टेरिया किंवा सगळ्यांना एकाच ग्रुपमध्ये टाकलं आपण, तर आपल्याला आयडेंटिफाय होणार नाही किंवा लक्षात ठेवायला पण ते इझी होणार नाही की नाही? म्हणून त्यांनी काय केलं, त्याला डिवाईड केलं. मग आता डिवाईड करताना कसं डिवाईड करणार? तर अर्थातच एक मोठा ग्रुप केला आणि त्या ग्रुपच्या अंडर येणारे छोटे ग्रुप्स आहेत, त्यांना काय त्यांनी नाव दिलं? सब ग्रुप्स. आणि ते ग्रुप्स करताना त्यांनी पुन्हा काय क्रायटेरिया लावला? सिमिलॅरिटीज अँड ॲज वेल ॲज डिफरन्सेस. क्लिअर सगळ्यांना? काय काय सांगितलं? दोघांनी पण मला 1 बाय 1 सांगायचं. दीपिका, ह्या एका पॅरेग्राफमधनं तुला काय समजलं? अकॉर्डिंग टू पासून ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमपर्यंत काय तुला जसं जमेल तसं सांग. मॅम 2011 मध्ये जे रिसर्च किंवा सेन्सस झालं होतं त्याच्यामध्ये 87 मिलियन स्पेसिस भेटल्या होत्या. हां हां आणि त्या पूर्ण लँड आणि सी इन्क्लुडिंग. हां. तर एवढ्या मोठा किंवा खूप असं स्टडी त्यांच्याबद्दल स्टडी करण्यासाठी त्यांना ग्रुप्समध्ये डिवाइड करणं गरजेचं होतं. एक्झॅक्टली. त्याच्यावरनं सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस वरनं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन झालं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. इकडे मानस. येस मॅम. हां बोल. सेम रिपीट केलं तरी चालणार आहे. तुला जेवढं समजलं ते सांगायचं मला. 2011 मध्ये 87 मिलियन स्पीसीज म्हणजे जाती. हां, व्हरायटी. हां स्पीसीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम भेटले होते हां अर्थमध्ये. हां अर्थमध्ये. पण त्या अर्थचे आपल्या 2 पार्ट आहेत ना, एका म्हणजे सी एरिया आहे आणि लँड एरिया असं आहे ना आपलं. येस. हां, मग तू काय म्हणणार? इन्क्लुडिंग लँड ॲज वेल ॲज सी किंवा लँड अँड सी. कळलं? येस. आता एक लक्षात ठेवायचं, आन्सर सांगत असताना आता दीपिकाने सांगितलं की नाही, तेव्हाही तू लक्ष देऊन ऐकायचं, कारण नेक्स्ट टाईम तुझा टर्न असणारच आहे. हां, कारण आपल्याला आता खूप फास्ट नाही जायचं आहे मुलांनो. त्यामुळे आपण जो काही छोटासा टॉपिक घेणार की नाही, तो टॉपिक आपण इतका क्लिअर करायचा की तुमच्या क्लासमध्ये जेव्हा तुम्हाला शिकवतील की नाही, तेव्हा तुम्हाला सगळं समजलेलं असणार आहे. आणि मग तिकडे तुमचं रिव्हिजन होईल. क्लासमध्ये म्हणजे कुठे? तुमच्या शाळेमध्ये. आता तुमची शाळा असणार आहे ना. हां, म्हणजे इथे समजून घ्या, पुन्हा तिथे रिपीट होईल, मग तुम्हाला अभ्यास करायला ते सोपं जाणार आहे. क्लिअर दोघांना पण? आता पुढचं बघा. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, तर तुम्ही काय फक्त तिथून आन्सर देणार का? दिस ग्रुपपासनं नाही. तुम्ही कसं आन्सर देणार? कोण सांगते? दीपिका, बघूया तुला किती समजलं सांग. म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ही डेफिनेशन तू कशी तयार करशील बघूया. मॅम, हां. according to 2011, around 87 million species of living organisms are found on the earth. To study such a vast number, it was essential to divide them into groups and subgroups. So this process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. आता एक सांगते बघा, आता जेव्हा डेफिनेशन विचारतात की नाही मुलांना, तेव्हा डेफिनेशन तुमची शॉर्टमध्ये असावी आणि परफेक्ट असावी. आपण आन्सर, एखादा आन्सर विचारलं की नाही, तर आपण आन्सर असं डिस्क्रिप्टिव्ह देतो. डेफिनेशन कशी द्यायची? टू स्टडी द सच नंबर ऑफ व्हेरियस स्पीसीज, there is essential need to divide it into the groups and subgroups. This process of dividing living organism into groups and subgroups is called the biological classification. मग आता हे कसं होतं माहिती आहे, जेव्हा तुम्हाला त्या वरच्या पॅरेग्राफचं मिनिंग समजलं की नाही, की त्यातलं एक ठराविक असे वर्ड्स आहेत ते तुम्ही कॅच करायचे, त्यांना घ्यायचं आणि काय करायचं, एक स्वतः डेफिनेशन तयार करायची. क्लिअर? आता हे सगळं क्लासिफिकेशन आहे ते कोणाच्या तरी अंडर असणार आहे ना, कोणीतरी त्याच्यावर मेहनत घेतलेली असणार आहे की नाही.
मग त्या सायंटिस्टचं नाव वाचायचं आहे. आता तत्पूर्वी मी जरासा हे आपण इन हिस्ट्री बघूया. म्हणजे हे क्लासिफिकेशनचा जो स्टडी आहे तो केव्हापासून सुरू झाला. कोण वाचतोय? मानस वाचतो? जसं वाटेल तसं वाच. हां, Teacher, that in history, no? हां, इन हिस्ट्री. In history, कार्ल म्हणायचं. कार्ल, आरचा उच्चार करायचा नाही तिथे, पण CARL म्हणजे हां, कार्ल. ल म्हणायचं, कार्ल असं. हां, ठीक आहे, बोल. Linnaeus हां, in 1735 divided living world in two kingdoms, हां, Vegetabilia and हां, Animalia. हां, Equal हां, in 1866 considered three kingdoms: Protista, plants and animals. In 1925, Chaton created two groups: prokaryotes प्रोकॅरियोट्स and eukaryotes. युकॅरियोट्स. हां, हां, In वाच पुढे. 1938, plant divided living organism into four kingdoms: Monera, Protista, plants and animals. हां, नाईस. हां, आता म्हणजे आता थोडंसं ठीक केलंस. काय करायचं, वाचताना थोडंसं हळूहळू वाचायचं आणि कंटिन्युअस तू हे सगळं रीडिंग करत राहा, म्हणजे तुलाही खूप छान असं वाचायला येईल. आता हिस्ट्रीमध्ये त्यांनी काय सांगितलं की हा जो आपण स्टडी करतोय की नाही, आपल्या लेसनचं नावच आहे बघ, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आणि हे कोणासंबंधी चाललं आहे तर लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीवरचे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ना, मग त्याच्यामध्ये तुमचे प्लॅन्ट्स आले, ॲनिमल्स आले, क्रिएचर्स आले, सगळे. मग त्यांचं क्लासिफिकेशन केव्हापासून स्टार्ट झालं आहे? 1735. आणि आता चालू काय आहे मुलांनो? 2022. बघा कधीपासून स्टडी तो चालू आहे. पण सुरुवातीला जेव्हा ते काय 1735ला जो स्टडी झाला की नाही, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय केलं होतं, 2 पार्टमध्ये डिवाईड केलं होतं. का सांगा बरोबर, का असं केलं असेल दीपिका? मॅम कळाला की व्हेजिटेबल्स अँड ॲनिमल्स हे वेगवेगळे आहे. आणि नाही, ते कसं आहे म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं काय होतं, व्हेजिटेबिलिया. हां, त्यांना सांगायचं होतं की तेव्हा ते कमी स्पीसीज सापडल्या होत्या आणि मग त्या कमी, आता हे आपण वाचलं की नाही 2011च्या सेन्सेसमध्ये 87 मिलियन्स सापडल्या स्पीसीज. हे तर आपण 1735 बघतो की नाही, तेव्हा जो काही स्टडी झाला तेव्हा ते खूपच कमी म्हणजे त्यांच्याकडे स्पीसीज होत्या. त्यामुळे अकॉर्डिंग टू व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमलिया या 2 क्रायटेरिया त्यांनी वापरला आणि काय केलं होतं, त्यांनी ग्रुप केले होते. त्याच्यानंतर कधी केलं पुन्हा 1866, म्हणजे जवळजवळ 100 वर्षांनी नंतर केलं आहे बघा त्यांनी स्टडी तो. हां, मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, कन्सिडर्ड 3 किंगडम. म्हणजे त्यांनी काय केलं, ॲज पर रिक्वायरमेंट किंवा ॲज पर कॅरेक्टर्स त्यांनी काय केला, अजून एक ग्रुप वाढवला. आणि मग ते ग्रुप कोणते केले त्यांनी? प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स. आता आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय बोलतोय, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये आपण काय घेतोय, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स. आणि थर्ड जो आपला आहे त्याला मायक्रोब म्हणतो आपण. आता त्याच्यामध्ये त्यांनी प्रोटिस्टा टाकलाय बघा, म्हणजे स्पेसिफिक प्रोटिस्टाचा त्यांनी काय केलेला आहे, उल्लेख केला आहे. क्लिअर? आता त्याच्यानंतर पुन्हा 1925, आता सध्या चालू आहे 2022, म्हणजे जवळजवळ म्हणजे 97 वर्षापूर्वीचे पुन्हा ही गोष्ट की त्यांनी काय केलं होतं, 2 ग्रुप्स केलं. आता ते 2 ग्रुप्स कोणते आले तर तुमच्या अकॉर्डिंग टू ते पहिले 3 आहेत की नाही त्यांच्याशीच रिलेटेड, पण त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी काय केलं, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स टाकलेत. आणि ते जो स्टडी केला आहे त्यांचा स्टडी त्यांनी पुन्हा काय केला, थोडासा वेगळा. म्हणजे त्या प्रो आणि यू आहेत ना, म्हणजे यूचं स्पेलिंग बघून ठेवा, यूने स्टार्ट नाही आहे, ते ईने स्टार्ट आहे. तर त्या दोघांचा जो स्टडी आहे तो आता तुम्हाला 4 ग्रुपमध्ये मिळतो आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्समध्ये. आणि आत्ता तुम्ही जो स्टडी करणार आहात की नाही तो बघा तुम्हाला हा स्टडी आहे. म्हणजे यंदा तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यातले प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. आता त्या प्रोकॅरियोटच्या अंडर येणारा जो काही सब ग्रुपचा आहे ना, तुम्हाला काय किंगडम दिसतोय,
ह्याच्यामध्ये तुमचा मोनेरा दिसतोय बघा, दिसतंय इथे त्याने एक्झाम्पल दिलंय बघा. म्हणून वाचताना ईच अँड एव्हरी लाईन समजून घेऊन वाचायची. क्लिअर. आता लास्ट आपलं सांगितलंय बघा 1938. कोपलँड डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू 4 किंगडम. आता ते 4 किंगडम कोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. आता प्लांट्स आणि ॲनिमल्स तर मुलांना सगळ्यांना माहिती असतात, पण हे मोनेरा आणि प्रोटिस्टा विसरतात मुलं. त्यांना पक्क लक्षात ठेवायचं, कारण का तुमचा प्रोकॅरियोट्स आहे त्याचा किंगडम तुमचा असणार आहे तो मोनेरा, आणि यूकॅरियोट्स आहे त्याचा किंगडम असणार आहे तो प्रोटिस्टा. क्लिअर सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर तो यूकॅरियोट्स आहे त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 टाईप्स असतात मुलांना. युनि म्हणजे सिंगल सेल आणि मल्टी म्हणजे मोर दॅन 1 सेल, म्हणजे खूप सेल असणारी बॉडी. त्याच्यामध्ये मग ते मल्टीसेल्युलरमध्ये तुमचा पुन्हा 3 पार्ट आले. मग त्याच्यामध्ये आलं फंगस, ते प्लॅन्टी, आणि नंतर ॲनिमालिया. हां, ॲनिमल्स नाही मुलांना, वाचताना जर असं केअरफुली करायचं. ॲनिमालिया जो स्टडी तुम्हाला पुन्हा नेक्स्ट इयर वगैरे वास्ट किंवा असा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये मिळेल. क्लिअर सगळ्यांना इथे. बरं, आता हे जो सगळा स्टडी करणारा आहे किंवा हा सगळा जो काही तुमचा हे घेणारा आहे म्हणजे क्लासिफिकेशन करणारा आहे, तर मेन कोण असणार आहे होस्ट सांगा? रॉबर्ट हार्डिंग विटाकर. नाव सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. 1920 आणि 1980 पर्यंतचा त्याचा तो पिरियड आहे. वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. आता कोण वाचणार? बरं, मानस आणि दीपिका सोडून तिसरा कोण आलाय क्लासमध्ये? दीपिका, हॅलो. Yes, ma'am. हां, कारण जोपर्यंत तुम्ही काही बोलत नाही तोपर्यंत क्लासमध्ये आहात की नाही कळत नाही. काय नाही, फक्त तुला विचारते की तुम्ही दोघंच आहात की अजून कोण आहे क्लासमध्ये? There is one Adesh. आदेश. मग आदेश वाच चल. आदेश. Yes, ma'am. येस, चल वाच. For this classification, Whittaker considering following criteria. क्रायटेरिया. Complexity. थांब. फॉर धिस क्लासिफिकेशन विटाकर म्हणायचं. काय म्हणायचं? Whittaker हां, कन्सिडर्ड. हां, considered following क्रायटेरिया. हां. complexity of cell structure, patriotic and eukaryotic, नाही. complexity of organisms. थांब. प्रोकॅरियोटिक. जरा शब्द बघ, स्पेलिंग बघ, कारण जर आज चुकीचं वाचलंस तर तसंच मग तू लिहिणार. प्रोकॅरिओटिक जसं स्पेलिंग आहे तसं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. यूकॅरिओटिक. इतकं क्लिअर वाचायचं. हां, स्टार्ट करा तुम्ही आत्तापासून. हां, वाच आता. Yes, ma'am. Complexity of organisms, uncellular, multicellular, mode of nutrition, plants, autotrophic, photosynthesis, fungi, saprophytic, absorption from dead organisms, animals, heterotrophic and ingestive, lifestyle, plants, producers, animals, consumers, fungi, decomposers, physiologic relationship, patriotic and eukaryotic, uncellular to multicellular. आदेश, तुला रीडिंग करायची खूप गरज आहे. कारण तुझं मुख्य म्हणजे ना प्रोनाऊन्सिएशन क्लिअर नाही होत आणि मग त्यामुळे तुला ते समजणार नाही आणि त्यामुळे तुला लिहिता येणार नाही. आणि हे 8वीला चालतं मुलांनो. 8वीपर्यंत तुम्हाला लहान समजलं जातं, समजून घेतलं जातं, पण हीच सवय कंटिन्यू राहिली तर 9th आणि 10th पण तुम्ही सेम असंच करणार. त्यामुळे जे काही तुमचे आत्ता एरर तुम्हाला असं दाखवले जातात की नाही ते आत्ता लगेच क्लिअर करायचे. हां, तर एक काम करायचं, वाचताना नेहमी स्पेलिंग बघायचं, त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय होईल ते चेक करायचं आणि पुढे त्याप्रमाणे वाचायचं. आणि एक सिम्पल थिंग सांगते तुम्हाला, तुम्ही 8th स्टँडर्डच्या मुलांना एक छोटंसं 20 रुपीजचं सायन्सचं तुम्हाला एक डिक्शनरी मिळते ओन्ली फॉर सायन्स सब्जेक्ट.
₹20. कारण मी स्कूलमध्ये प्रत्येक मुलाला सांगत असते, कारण त्यांचं त्याशिवाय रीडिंग सुधारत नाही, प्रोनाऊन्सिएशन क्लिअर होत नाहीत. हां, तर तेवढं एक काम करायचं, म्हणजे तुमचे प्रोनाऊन्सिएशन पण क्लिअर होतात आणि स्पेलिंग पण तुमचे एक्झाममध्ये आन्सरमध्ये करेक्ट येतात. आता तुझं वाचताना कुठे कुठे चुकलं ते मी तुला सांगते बघ. दीपिका, तू वाच, बघूया कसं वाचते. Yes, ma'am. परत तेच वाचू ना? सेम रिपीट. For this classification, Whittaker considered following criteria. First, complexity of cell structure, prokaryotic and eukaryotic. Second, complexity of organisms, unicellular or multicellular. 3. Mode of nutrition, plants, autotrophic, photosynthetic, fungi, saprophytic, absorption from dead organisms, animals, heterotrophic and ingestive. Fourth, lifestyle, plants, producers, animals, consumers, fungi, decomposers. 5. Phylogenetic relationship, prokaryotic to eukaryotic, unicellular to multicellular. येस, ठीक आहे. हां, एकदम परफेक्ट वाचलं. म्हणजे बघा, आता तुम्ही दोघांनी पण तिचं ऐकलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की काय आहे तुमचे जे क्रायटेरिया केला आहेत, म्हणजे तो काय त्यांनी क्लासिफिकेशन जे केलेलं आहे त्याच्यासाठी जो क्रायटेरिया वापरला आहे तो क्रायटेरिया म्हणजे त्यांनी 5 टाईप घेतलेले आहेत. आणि त्यातला पहिला प्रकार आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे सेल कसा आहे, सेलचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर त्यांनी 2 टाईप केले. क्लिअर? मग ते वाचताना नेहमी लक्षात ठेवायचं, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर म्हणजे हा क्रायटेरिया नंबर 1 झाला. आणि त्या क्रायटेरिया थ्रू त्याने जे 2 टाईप केले ते आहेत तुमचे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. आणि जे तुम्हाला तुमच्या इथे हा जो काही हे दिला आहे ना, स्ट्रक्चर दिलं आहे की नाही, त्याला मॅप म्हणतात. तर त्याप्रमाणे बघायचं नेहमी वाचताना, इथे वाचताना तुमचा हा मॅप तुम्ही बघायचाच आहे. कन्सेप्ट मॅप त्याला म्हटलं जातं. दुसरा क्रायटेरिया कोणत्या बेसिसवर केला आहे? कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेलचं स्ट्रक्चर होतं पहिलं, पुन्हा कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. मग आता ऑर्गॅनिझमचे जे काही त्यांनी टाईप केले ते कशावर केले? तो म्हणजे सेल सिंगल सेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे त्याच्यावर केले, म्हणून त्याला नाव त्यांनी काय दिलं? युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. आता त्याच्यामध्ये बघा, त्या मॅपमध्ये बघितलं तर तुम्हाला सेलच्या स्ट्रक्चरप्रमाणे 2 तुम्हाला हे दाखवले, बॉक्स दिले. त्या 2 बॉक्सच्या अंडर पुन्हा काय काय येतं? युनिसेल्युलर येतं. आता प्रोकॅरियोटिकमध्ये मल्टीसेल्युलर नाहीच आहे, समजते सगळ्यांना? म्हणजे मॅप रीडिंग कसं करायचं ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, तुम्हाला हा कन्सेप्ट मॅप आहे ना, तेवढाच लक्षात ठेवला ना तरी तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. समजते? म्हणजे स्टडी करताना कसा स्टडी करायचा आहे, नुसतं गोकमपट्टी किंवा रट्टा मारू नाही करायचं. तर ते वाचताना त्या मॅप्सचं आणि आपण जो काही थेरॉटिकल पार्ट वाचतो त्याचं रिलेशन काय आहे ते बघायचं. आता फर्स्ट हे झाला, क्रायटेरिया झाला की 2 टाईपचे सेल, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. दुसरा क्रायटेरिया ऑर्गॅनिझमशी. तर मग ऑर्गॅनिझम कसे आहेत? तर त्या पहिल्या प्रोकॅरियोटिकचे ऑर्गॅनिझम फक्त युनिसेल्युलर आहेत, त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर नाही. क्लिअर? आणि मग मात्र यूकॅरियोटिकमध्ये तुम्हाला दोन्ही टाईप मिळाले की ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर पण आहे, मल्टीसेल्युलर पण आहे. आता त्याच्यानंतर मात्र तो यूकॅरियोटिक थोडासा मोठा आहे की त्याच्या मल्टीसेल्युलरमध्ये अजून 3 टाईप झाले. क्लिअर? म्हणजे तुम्हाला हे सगळा जो काही एक मॅप आहे तो कसा आहे, कशाशी रिलेटेड आहे, ॲरो कसे गेले, जॉईन कसा केला आहे हे बघितलं की तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मग असे किती किंगडम झाले बघा मुलांनो? किंगडम 1, किंगडम 2, किंगडम 3, किंगडम 4 अँड किंगडम 5 झाले. क्लिअर? हां, आता पुढे बघा. आता त्यांनी काय सांगितलं? मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय रे? कोण सांगते? बोला. न्यूट्रिशन म्हणजे काय? दीपिका? मॅम, जे आपण खातो त्याने जे आपल्याला एनर्जी मिळते ते म्हणजे न्यूट्रिशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला मराठीत शब्द देतात पोषण, की तुमचं म्हणजे जी काही ग्रोथ होत असते की नाही त्याला म्हणतो तुम्ही न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. मग आता ते पोषण कसं केलं जातं? तर टाईप्स आहेत ना त्याच्यामध्ये. आता सपोज प्लॅन्ट्स घेतलं तर प्लॅन्ट्स काय असतात? ऑटोट्रॉपिक. ते कोणावरच डिपेंड नाहीत ना. हां, आणि शिवाय ते ऑटोट्रॉपिक कशामुळे आहेत?
तर त्यांच्याकडे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते ना, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. आणि अजून त्यांच्याकडनं म्हणजे जे काही गोष्टी जमिनीमधनं वगैरे घेतलं जातात ना, त्या अजून वेगळ्या. समजतंय? मग ते स्वतः अन्न तयार करतात, ते कोणावरही डिपेंड नाहीत, म्हणून त्यांना तुम्ही काय म्हणता, ऑटोट्रॉपिक. मग या मोडमध्ये कोण आले, ओन्ली प्लॅन्ट्स. आता दुसरं कोण दिलं आहे त्यांनी, फंगस. आता फंगसचं न्यूट्रिशन ऑफ टाईप कोणता आहे बघा, त्याने सांगितलं सॅप्रोफायटिक, म्हणजेच ॲब्सॉर्प्शन ऑफ डेड ऑर्गॅनिझम. म्हणजे काय असणार आहे तरी ते, काय असणार आहे बोला मानस, आदेश. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, शोषण. हां हां. आणि कोणाचं करतायत बघा जरा, फ्रॉम, काय सांगितलंय, काय सांगितलंय वाचा, Dead organisms. येस. हां. मग आता मला सांगा, असे रस्त्यावर म्हणजे कुठेतरी प्राणी पडलेले असतात ना, मेलेले, बघितलेत तुम्ही, आणि काही दिवसांनी ते गायब होऊन जातात, उडून जातात, ते जातात का, ते कुठेतरी नष्ट होतात. याचा अर्थ काय होतो, त्यांचे जे काही म्हणजे स्पेसीज आहेत किंवा त्यांचे जे काही सेल्स आहेत की नाही, ओन्ली बोन्स आहेत त्यांचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, पण त्यांचे जे काही सेल्स आहेत ना, त्यांचं सगळ्यांचं ॲब्सॉर्प्शन होतं. मग ते कोण करतं, तर हे सगळे मायक्रोब करत असतात. त्या मायक्रोबमध्ये हे तुमचं फंगस येत असतं. मग त्यांचा मोड ऑफ टाईप काय झाला, सॅप्रोफायटिक. कळलं सगळ्यांना? प्लॅन्ट्सचा काय असतो, ॲटोट्रॉपिक. फंगसचा काय असतो, फायटिक. आणि आता ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये कोण कोण येणार सांगा जरा एकदा. ॲनिमल्समध्ये कोण, तुम्ही सगळे बघता ना समोर, सगळे ॲनिमल्स त्याच्यामध्ये येतात. अगदी म्हणजे छोट्या अँटपासनं इलेफंटपर्यंत जे काही सगळे ॲनिमल्स तुम्ही बघता की नाही, जे तुमच्या डोळ्यांना दिसत आहेत, ते सगळे ॲनिमल्स. मग त्याच्यामध्ये ह्युमन बिंग पण आलं, कळलं, म्हणजे आपण पण आलो. आणि त्यांचं न्यूट्रिशन टाईप काय आहे, हिट्रोट्रॉपिक. आता हिट्रोट्रॉपिक ऑटोट्रॉपिकच्या अपोजिट वर्ड आहे. ऑटोट्रॉपिक म्हणून मी काय सांगितलं, की जे स्वतः अन्न तयार करतात. आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय असणार आहे सांगा बघू दे, काय असणार दीपिका. जे दुसऱ्यांनी बनवलेलं अन्न खातात. येस, म्हणजे ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. कळतंय? मग आता आपण पण दुसऱ्यांवर डिपेंड आहोत. तुमच्या घरात मम्मी किचनमध्ये स्वयंपाक बनवते, म्हणजे ती अन्न तयार करत नाही, ती काय करते, फक्त कुक करायचं काम करते. समजतंय? कारण तुमच्या कन्सेप्ट तशा असतात की आम्ही आमचं अन्न बनवतो नाही. तर आपण जे काही घेतो की नाही, म्हणजे ते सिरियल्स घेत असता, पल्सेस घेत असता, व्हेजिटेबल्स घेत असता, फ्रूट्स खात असता, हे सगळं आपण प्लॅन्ट्सकडनं मिळवतं की नाही. आणि कुठेतरी एग्स घेता, मिल्क घेता, चिकन घेता, मटन घेता, हे आपण कोणाकडनं मिळवतो, ॲनिमल्सकडनं. म्हणून आपण हेट्रोटॉपिक, कारण आपण हे दुसऱ्यांकडनं घेतो आहे, आपण स्वतः काहीही बनवत नाही. कुक करणे म्हणजे बनवणे नाही. समजलं मुलांना? हां. मग हे सगळे जे कोण आहेत ते ॲनिमल्स हेट्रोट्रॉपिक आहेत. आणि इंजेस्टिव्ह, आता ते जे असे आहेत की जे दुसऱ्यांवर डिपेंड असतात. म्हणजे याच्यामध्ये पण मुलांना टाईप्स आहेत की काही जे ॲनिमल्स आहेत ते सक करतात फक्त नुसते. आता याच्यात पुढे येईल तुम्हाला ते सगळं, की जे काहीही करत नाही पण ते पॅरासायटिक असतात, दुसऱ्यांकडे राहून ते हे करत असतात, शोषण करत असतात, त्यांना म्हणायचं इंजेस्टिव्ह. आता नेक्स्ट आहे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल काय आहे बघा, आदेश वाच. आदेश आहे मीटिंगमध्ये, आदेश आहे. मानस, मानस, हां. अरे चुकलं तरी चालणार आहे, चुकत तर शिकणार आहात ना तुम्ही. हां, चल दीपिका. मॅम, हां वाच. lifestyle, plants producers, animals consumers, and fungi decomposers. आता ह्याच्यातनं काय सांगता येईल का दीपिका, काय सांगता येईल तुला ह्याच्यातनं?
मॅम प्लांट्स अन्न प्रोड्यूस करतात, व्हेरी ॲनिमल्स गुड. प्रोड्यूस केलेलं अन्न कंझ्युम करतात आणि फंगाय जे अन्नाचा जो नको असलेला भाग डिकम्पोज करतात. ओके ओके ठीक आहे व्हेरी गुड, नाईस गर्ल. आता बघा बघा तिने म्हणजे सगळा त्याच्यातनं एक म्हणजे कन्क्लुजन काढलं आहे. ते कसं काढलं आहे बघा, कारण इकडे ॲटोट्रॉपिक आपण वर्ड वाचला, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं. ॲनिमलच्या बाबतीत मी हिटरोट्रॉपिकचं एक्सप्लेनेशन दिलं. हां, मग त्याचंच एक्झॅक्ट त्यांनी अर्थ सांगितलेला आहे की जे स्वतः तयार करतात ते तुमचे ऑटोट्रॉपिक, म्हणून त्यांनी नाव काय दिलं आहे, प्रोड्युसर्स, की जे स्वतः तयार करतात. बघा म्हणजे लिंक कशी असते मुलांनो. म्हणून तुम्ही थोडंसं एकदम असं ज्याला म्हणतात ना केअरफुल लर्निंग, त्या प्रोसेसने जा. म्हणजे प्रोड्युसर ह्याचा अर्थ आहे की जे स्वतः तयार करतात, जे कोणावरही डिपेंड नाहीत. मग असे कोण आहेत, प्लॅन्ट्स. त्यामुळे ऑलवेज प्लॅन्ट्सना काय म्हटलं जातं. आता तुम्ही पुढे जाऊन फूड चेन शिकणार आहात मुलांनो, तर त्या फूड चेनमध्ये तुम्हाला प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर्स अशी एक चेन दाखवली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियस टाईप्स ऑफ ॲनिमल्स दाखवणे जाणार आहेत आणि ती फूड चेन तुम्हाला कंप्लीट करायला सांगतात. तर हे लक्षात ठेवायचं की नेहमी प्लॅन्ट्स हे प्रोड्युसर म्हणून ओळखले जातात, ॲनिमल्स हे प्लॅन्ट्सवर डिपेंड आहेत म्हणून त्यांना कंझ्युमर म्हणून म्हणायचं. आणि फंगस हे काय झालं की जे सगळे डेड बॉडीज वगैरे असतात ना, मग प्लॅन्ट्सचे असोत किंवा ॲनिमल्सचे असोत, त्यांचं डिकम्पोजन केलं जातं ना, ज्या बॅक्टेरिया करतात की नाही, मग ते डिकम्पोज करणारे जे मायक्रोब्स आहेत की नाही, ते मायक्रोब म्हणजे तुमचे काय असणार आहेत, डिकम्पोजर्स. आता आपण फक्त एकाच त्या फंगसचा सध्या आपला स्टडी चालला आहे म्हणून तुम्हाला तिथे फंगसचं नाव दिलं आहे. पण आपण स्टडी करणार आहोत, तो कसला करणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. आणि त्या मायक्रोबच्या अंडर तुम्हाला हा डिकम्पोजर्स हा वर्ड तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा आता 5वं कोण वाचतंय, आदेश. नाही म्हणायचं नाही, वाचा. Ma'am, can I? हां चल वाच. Phylogenetic. जेनेटिक. Phylogenetic हां relationship. हां Prokaryotic to eukaryotic, unicellular to multicellular. हां म्हणजे काय सांगितलं त्यांनी की त्यांची आता जी काही रिलेशनशिप आहे ती रिलेशनशिप आपल्याला बघायची. कोणाची, मग रिलेशनशिप म्हणजे आता आपण जे काही बघणार की नाही, दोघांचा संबंध, मग दोघांचं कंपॅरिझन केलं जाणार आहे. म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड कोण कसे आहेत किंवा एकापासून दुसरा कसा तयार होतो आहे, मग त्यांचं कनेक्शन काय आहे, त्यांच्यामधला संबंध काय आहे, तो स्टडी करणार. मग तो कुठला असणार आहे, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. आणि दुसरा आहे तुमचा युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. म्हणजे तुमचे वरचे जे काही तुम्हाला 2 दाखवलेत ना कन्सेप्ट मॅपमध्ये, त्यातल्या पहिल्या 2 पार्टचा तुमचा त्यांचं कनेक्शन काय आहे, कसा संबंध असतो, त्याच्या संबंधी तुमचा डीप स्टडी असणार आहे. आता 1 बाय 1 त्याच एक्सप्लेनेशनवर, त्याच रिलेशनशी रिलेटेड एक एक किंगडम तुम्हाला एक्सप्लेन केला जाणार आहे. आता हा किंगडम बघा, तुम्ही फक्त डायग्राम बघायची नुसती. ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम मोनेरा. आता ह्या मोनेऱ्याच्या अंडर एक पहिली गोष्ट, तर मोनेरा म्हटला की तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे, सगळेच्या सगळे ते युनिसेल्युलर. हां, युनिसेल्युलर म्हणजे 1 सेलने तयार झालेले सगळे, म्हणजे हे तुम्ही नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाहीत. कळलं? हां, आता बघा ते ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, वाचा जरा, सगळ्यां मिळून वाचा, तिघच्या तिघं तुम्ही वाचायचं आहे, मनातल्या मनात वाचा. झालं? आता ते जी काही ॲक्टिव्हिटी सांगितली होती, किती समजली ते मला कोण सांगेल? मानस? Yes, ma'am. हां, काय तुला समजलं त्या ॲक्टिव्हिटीमधनं, ज्या काही 4 ओळी वाचल्यास ना त्यातनं काय समजलं ते सांग मला.
त्याही सांगले की छोटासा ड्रॉप हां कर्ड नंतर बटर मिल्कचा घ्यायचा हां चांगल्या ग्लासात. मॅम डिलीट मीन्स व्हॉट? डायल्यूट म्हणजे काय करायचं त्याला, एक त्याच्यावर त्या ड्रॉपवर थोडंसं पाणी टाकायचं. बोल पुढे. हां त्याला अलगच त्याला कवर स्लिपवर ठेवायचं. हां ओके ठीक आहे. अजून तुम्हाला तो स्टडी झाला नसेल. काय असतं बघा, मी सांगते. एक मायक्रोस्कोप कधी बघितलं आहे का तुम्ही? नसेल बघितलं. हां तर हे सगळे जे काही छोटे आहेत की नाही, जे आपण नेकेड आईजने म्हणतो आपण, की नुसत्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकत नाही, मग त्याला पाहायला एक मायक्रोस्कोप असतो. मग आता मायक्रोस्कोप खाली काहीतरी ठेवावं लागणार ना, तेव्हा तुम्ही तो स्टडी करणार ना. मग त्या ज्या काही स्पीसीज का किंवा तुम्हाला ज्या ॲनिमलचा, ज्या मायक्रोबचा स्टडी करायचा आहे की नाही, ते कशामध्ये आहे त्याचा तुम्हाला काहीतरी मटेरियल घ्यावं लागतं की नाही. मग आता आपण हा स्टडी करतो आहे, हा मायक्रोब हा आहे तुमचा लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. आता लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया हे तुमचं असणार आहे ते दुधामध्ये असणार. मग आता दुधापासून तयार होणारे सगळे पदार्थ, मग त्याच्यामध्ये कर्ड किंवा बटर मिल्क म्हणजे दही किंवा तुमचं ताक. तर ते जेव्हा तुम्ही स्टडी करता की नाही, तेव्हा त्याला असं खूप काही घ्यायची नसते मोठी क्वांटिटी. एक स्मॉल ड्रॉप घ्यायचा, त्याला पण थोडंसं वॉटर टाकायचं, त्याला डायल्यूट करायचं, एका छोट्याशा स्लाईडवर घेतलं जातं मुलांना. आता हे सगळं ना तुमच्या त्या एक्सपेरिमेंट जर्नल ज्याला म्हणतो ना, त्या जर्नलच्या फ्रंट पेजवर किंवा बॅक पेजवर तुम्हाला ते स्लाईड, कव्हर स्लिप, मायक्रोस्कोप हे सगळं दिलेलं असतं. ते आपण पार्टचा तुम्ही अभ्यास करायचा. तर त्याच्यावर थोडंसं टाकलं की त्याला पुन्हा कव्हरअप करायचं आणि मग ते मायक्रोस्कोप खाली ठेवायचं आणि वरून तो जो आयपीस असतो की नाही त्याच्याने बघायचं. ते बघितल्यानंतर तुम्हाला हे असे काहीतरी वेडेवाकडे हे दिसणार आहेत मायक्रोब. मग आता हे सगळे काही दिसत आहेत की नाही, यांना सगळ्यांना नावं पण दिलीत बघा त्यांनी, समजतंय. मग आता हे काय आहेत, तर शेप त्यांचे वेगवेगळे आहेत. त्या शेपनुसार त्यांना नावं पण दिलेली असतात. मूविंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. म्हणजे ह्या सगळ्या व्हरायटी ऑफ तुम्हाला जे काही शेप दिसतात ह्या सगळ्या तुमच्या काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. आणि त्या बॅक्टेरिया कशामध्ये असतात, दुधामध्ये असतात. क्लिअर? ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. म्हणजे ह्या मोनेरा हे हा जो काय तुमचा किंगडम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपच्या बॅक्टेरिया स्टडी करायला मिळतात. आणि मग त्यांचे हे सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला दिलेत. काय आहे, वाच जरा दीपिका. Ma'am. First, all the organisms are unicellular. Second, they may be autotrophic or heterotrophic. Third, these are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. समजलं की ते मोनेराचे आहेत म्हणजे ते कसे असणार आहेत, युनिसेल्युलर. पण कदाचित ते कसे असणार आहेत, ऑटोट्रॉपिक पण असू शकतात, हेट्रोट्रॉपिक पण असू शकतात. मग आता हे सगळं एका सेंटेन्समध्ये नसतं सांगायचं. कारण का, तुम्हाला त्या मोनेराचे गिव द कॅरेक्टरिस्टिक्स किंवा राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा किंगडम असा क्वेश्चन आला तर मिनिमम त्याला 2 मार्क्स असतील. तर तुम्हाला मिनिमम 2 कॅरेक्टर्स लिहावे लागतात. म्हणून त्यांना स्पेसिफिक असं 1 2 3 असं पॉईंट वाईज नेहमी आन्सर लिहायचं. मग यातले हे तिन्हीच्या तिन्ही लर्न करायचे आणि लिहायचे. का, अगदी तुम्हाला इथे सुरुवातीलाच सांगितलं आहे बघा, मोनेरा काय आहे, युनिसेल्युलर. म्हणजे पहिलं सेंटेन्स तुमचं तयार झालं की ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सेकंड काय आहे, ऑटोट्रॉपिक किंवा हेट्रोट्रॉपिक, म्हणजेच दे मे बी असू शकतात, एक तर ऑटोट्रॉपिक किंवा हेट्रोट्रॉपिक. क्लिअर? आणि तिसरा, दे आर प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे ते कसले असणार आहेत, मोनेरा कोणाच्या अंडर येतो आहे, प्रोकॅरियोटिकच्या. क्लिअर? बघा लेफ्ट साईडला दिसतंय ना सगळ्यांना. मग ते तिसरंच त्याने एक थर्ड सेंटेन्स तयार केलं, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनल्स. म्हणजेच युनिसेल्युलर आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये असे काही खूप असे ऑर्गन्स डेव्हलप झालेले नाही आहेत मुलांना. त्यामुळे ते असे सिम्पल, म्हणजे ज्यांची बॉडी सिम्पल बॉडीमध्ये येत असते. बरं, आज काय करूया मुलांना, आपण इथे थांबूया. कारण का आता 5:45 झालेत. ऑलमोस्ट आपण 45 मिनिट्स जवळजवळ स्टडी केला आहे. कारण तुम्ही तिघेच जण आहात, मला हे सगळं परत परत नंतर घ्यावं लागणार आहे. चला.
ओके, बाय बाय. चला बाय. Bye, ma'am. बाय बाय.